राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। ताई, महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्यावा। आज रुपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावरती सुद्धा सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी गेल्यात। एक लक्षात घ्या, 2 दिवसापासून भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याचं जे काही बलात्काराचं प्रकरण झालेलं आहे, अनेक महिलांना त्यांनी फसवलेलं आहे। त्या महिलांना फसवताना त्या कटात संगनमत करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर होत्या। त्याच्यामुळे हे प्रकरण तुम्ही साधं सुद्धा समजू नका। महाराष्ट्रातल्या माता भगिनी भयभीत झाल्या होत्या की ज्या आयोगाला महिलांची सुरक्षता साठी नेमलेला आहे, सक्षमतेसाठी नेमलेलं आहे, आधारासाठी नेमलेले आहेत, त्यात जर त्या बंधू बाबाकडे या महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना सहभागी होत असतील, त्यांना मदत करत असतील, तर हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव होतं। रुपाली चाकणकर यांच्यामुळे महायुती बदनाम होत होती, पक्ष बदनाम होत होता। आणि याआधी तुम्हाला सांगते की माननीय अजितदादा असताना संपदा मुंडेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलं होतं, जे कायद्याला धरून नव्हतं। त्यावेळी सुद्धा माननीय अजितदादांनी राजीनामा द्यायला सांगितला होता, परंतु प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला होता। मुळामध्ये ज्यांना पदावर बसवलं आहे ते जर त्यांचे कर्तव्य करणार नसतील, ते जर लोकांची मदत करणार नसतील, न्याय देणार नसतील, तर त्यांनी राजीनामा देणं हे क्रमप्राप्त आहे। परंतु या चाकणकर बाई राजीनामा देत नव्हत्या। त्यांचा हा भोंदू बाबा कनेक्शन असेल, अनेक लोकांना त्यांच्याकडे घेऊन जाणं असेल, अजून आर्थिक व्यवहार काही असतील, म्हणजे या गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या। आणि ते अभय देत असताना त्या संविधानिक पदावर बसून हे काम करत होत्या। त्याच्यामुळे 2 दिवसापासून समस्त महाराष्ट्राच्या महिलांच्या वतीने त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही माननीय सुनेत्रा वहिनींना सुद्धा मागणी केली होती, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुमच्याच माध्यमातून मागणी केली होती। आम्ही सगळ्यांना उद्या भेटणारच होतो, परंतु महायुतीतल्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घेत त्यांचा राजीनामा घेतलेला आहे। आणि माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी त्यांना प्रदेश अध्यक्षाचा सुद्धा राजीनामा द्यायला सांगितलेला आहे। ताई, खरं तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा म्हणजे महिला आयोग पदाला मिळालेला खरं न्याय आहे का? निश्चित न्याय आहे। मी म्हणेल राज्य महिला आयोगावरची कीड गेली। अहो, त्या पदावर बसून तर त्या महिलांचं शोषण करणार असेल, खोट्या महिला उभ्या करणार असेल, पीडिताचं चारित्र्य हनन करणार असेल आणि त्याच्यामध्ये त्या मिरक्या व त्याच्यात वाटून की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं जर वागणार असेल, तर मी पुन्हा सांगते, भगवान के घर देर है अंधेर नाही। आणि मी देवाचं नाव याच्यासाठी घेते की आम्ही देवाला मानतो, आम्ही अंधश्रद्धा करत नाही। भोंदू बाबाकडे जाऊन त्याचे कर्मकांड करणं, धागे बांधणं, करंगळ्याचे कापणं, म्हणजे आजचे फोटो आलेले आहेत, सुषमा अंधारे यांनी दाखवलेले की चाकणकरांचं एक बोट कापलेला आहे आणि दुसरा फोटो सुद्धा तटकरे साहेबांचा आलाय, त्यांचंही बोट कापलेलं आहे। म्हणजे कुठे नेतात आपला महाराष्ट्र? पक्षाची विचारधारा काय आहे? शाहू फुले आंबेडकर आहेत। मला वाटतं 15 दिवसापूर्वी त्या बोलल्या, मुलींना संविधान घेऊन पाठवलं पाहिजे। म्हणजे तुमचे बोल वेगळे आणि तुमच्या पोटात विष होतं, आणि ते विष मी म्हणेल की सर्व तुमच्या या कृत्यांनी त्याच परमेश्वराने तुम्हाला जोरदार काठीचा आवाज दिलेला आहे आणि तुमचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या राज्य महिला आयोगाची कीड गेलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी खरं तर रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की मी पोलीस महासंचालक जे आहेत त्यांना भेटलेले आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं त्यांनी एक ट्विट केलं। ही बाई फार खोटारडी आहे। ही जी महासंचालकांना भेटायला गेली
तर तुमच्या माहितीसाठी सांगते, महिला आयोगाचा राजीनामा हा महासंचालकाकडे द्यावा लागतो आणि तो ती तिथे द्यायला गेली, परंतु तो देत असताना मी याची तपासाची चौकशी मागतीये हे ते समोर चित्र उभं करायचं होतं, म्हणून त्यांनी ते ट्विट केलेलं आहे. त्यांच्या ट्विटला किती महत्त्व आहे. भोंदू बाबाचं प्रकरण आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की भोंदू बाबाशी माझा कोणताही व्यक्तिगत संबंध नाही. त्या तिथं ट्रस्टवर निघाल्या, त्या तिथं छत्री धरताना निघाल्या, त्या खरातचे पाय पुसताना पदराने निघाल्या, त्याला केक भरवताना निघाल्या. अजून काही जे काही व्हिडिओ 58 आहे त्याच्यामध्ये यांचा कोणता व्हिडिओ निघू नये म्हणजे झालं, म्हणजे मिळवलं आपण. आणि आता पोलिसांनी असं केलं की 58 व्हिडिओपेक्षा आता 100 व्हिडिओ अधिकचे त्यात आढळून आलेले आहेत. आणखी जास्त व्हिडिओ असू शकतात किंवा आणखी काही बडे नेतृत्व त्यात सामील असू शकतात. 100% याच्यामध्ये जास्त व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ ऑलरेडी सोशलकडे आहेत, कारण का पोलिसांना हे नंतर मिळालेले आहेत. आणि जे काही सेलिब्रिटी आलेत त्यांना सगळ्यांच्याकडे ती चौकशी केली जाईल. कोणावर अन्याय केले, कुणाला गुंगीचं औषध दिले, कुणाला मूत्र दिले, कोणाला चिमटे काढलेत, कुणाला बेंबीमध्ये यंत्र घुसवलंय, या सगळ्या गोष्टी सगळ्या तपासाच्या दरम्यान समोर येणार आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना माहीत होत्या. त्यांनी का कानाडोळा केला, त्यांनी का नाही त्याच वेळी तातडीने त्यांच्यावर कारवाई केली. आज ज्या अत्याचाराला बळी महिला पडलेल्या आहेत त्या पडल्या नसत्या ना. तुम्हाला ज्यासाठी पदावर ठेवलं होतं त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध काम आणि गुन्हेगारांना साथ रुपाली चाकणकरनी दिलेली आहे. जरी त्यांचा राजीनामा झाला, ही पहिली पायरी आम्ही चढलेलो आहोत. दुसरी पायरी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करणे आणि कुठल्या महिलांना धमकी देण्यात आलेली आहे, कुठल्या पोलिसांनी रुपाली चाकणकरचे ऐकून बेकायदेशीर कारवाया केलेल्या आहेत, याचाही तपास होणं, त्या पोलिसांवर कारवाई करणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आता रुपाली चाकणकरला जर त्या पदावरून हटवलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षपद आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाला साजेशी भूमिका निभावणारं पद कोण असं वाटतं तुम्हाला? एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला आहेत की ज्या काम करत होत्या. तुम्हाला सांगते की त्या काम करणाऱ्या महिलांना या चाकणकरबाईंनी नेत्यांची दहशत दिली होती. तुम्ही जर माझ्याशी नीट वागलं नाही तर मी नेत्यांना सांगून तुमची पदं काढून घेईल, अशाही गोष्टी केल्या होत्या. परंतु अजितदादांनंतर माननीय सुनेत्रा वहिनी याच्यामध्ये ज्या महिला कामानी सक्षम आहेत, ज्यांच्या मनगटात ताकद आहे, अशा महिलेला नक्की संधी देतील. आणि या दोन्ही पदावर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या ज्या काही माझ्या अजितदादांच्या कार्यकर्त्या सक्षम काम करणाऱ्या भगिनी आहेत त्यांना यातली संधी मिळेल. आणि या संधीसाठी माननीय अजितदादांनी सुद्धा याआधी प्रयत्न केला होता, परंतु चाकणकरांनी तटकरे साहेबांच्या माध्यमातून तो राजीनामा थांबवला होता. आयोगावरही होत्या, प्रदेशाध्यक्षावरही होत्या आणि दोन्ही पदरात पाडून भोंदू बाबांसाठी महिलांवर अन्याय करायचं काम चाकणकरांनी केलं. आणि आज त्यांचा त्या पदाचा राजीनामा देऊन त्यांना बडतर्फ करावं लागलं, ही त्यांच्या कामाची त्यांना मिळालेली पावती आहे. रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या पदावरूनचा राजीनामा म्हणजे त्या पदाला लागलेली कीड आहे आणि ती कीड आता दूर गेलेली आहे. त्यांना या अशोक खरात त्या प्रकरणामध्ये सह आरोपी करा अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.